खोक्या भोसले प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। सुरेश धस पण आकाच निघाले। धनंजय मुंडेंचं नेतृत्व बीडमधून कायमस्वरूपी संपून स्वतःचं वर्चस्व यापुढे टिकून ठेवण्यासाठी त्यांनी लढाई केली होती, अशी टीका देसाईंनी केली। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं हे फक्त त्यांच्यासाठी निमित्त मात्र होतं, अशी जोरदार टीका तृप्ती देसाईंनी सुरेश धस यांच्यावर केली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती।